शिरूर कासार शहरामध्ये एका खासगी डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे 13 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी डॉक्टर विरोधात तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आता त्यांनी भव्य रॅली काढत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे। मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव संस्कृती संजय बारगजे, तिचं वय 13 वर्षांचं आहे। मुलीला उलटीचा त्रास होत असल्याने शिरूर शहरातील गुरुदत्त रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं होतं। संस्कृतीवर 2 दिवस उपचार सुरू होते, मात्र 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। कुटुंबियांचा आरोप आहे की डॉक्टरांनी या गंभीर लक्षणाचं योग्य निदान केलं नाही आणि योग्य वेळी उपचार न केल्यामुळेच या चिमुकलीचा मृत्यू झाला। संस्कृतीच्या मृत्यूसाठी गुरुदत्त रुग्णालयाचे डॉक्टर प्रशांत ढाकणे यांचा निष्काळजीपणा आणि चुकीचे उपचार जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी केला आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी शिरूर शहरातील मुख्य चौकात एकत्र येत ठिय्या आंदोलन केलं आणि डॉक्टरांविरोधात संतापही व्यक्त केला। पीडित कुटुंब आणि नातेवाईक डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत। संस्कृतीच्या पालकांनी डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल केली। तक्रार केल्यानंतर या घटनेला 1 महिना उलटून गेला आहे, तरीही त्यांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे हताश झालेल्या मुलीच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी आता तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केलं आहे। ज्या डॉक्टर प्रशांत ढाकणे यांच्यावर हे गंभीर आरोप आहेत त्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। त्यांनी केवळ न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही असे बोलून या प्रकरणावर बोलणं टाळलं। दरम्यान पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिरूर शहरातील नागरिक करत आहेत। मी तुला हाणू सांग, तिथून पुढे आम्हाला त्यांनी परवानगी दिली, तोपर्यंत परवानगी देत नव्हता। तरी मीडियावाल्याला आणि पत्रकार बांधवांना माझी एक चांगली विनंती आहे की तुम्ही याला कसा कोणत्या पद्धतीचा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि हा डॉक्टर मधून हा ऊस तोडायला गेला पाहिजे इथपर्यंत कसं होईल हे तुम्ही करा। मी तुमचे पाय धुवून पिईल हे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो। आता यानंतर राजीनामा खेडकर बोलतील। आपण सर्व संस्कृती या बाळाला न्याय देण्यासाठी जमलो आहोत आणि आम्ही पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस आपली संस्कृतीचे मृत्यू झाला तेव्हापासून आम्ही संजीव भाऊ संघ येतो। प्रत्येक गोष्टी त्यांच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक त्यांना हे करण्यासाठी निवेदन टाईप करण्यापासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत संजीव भाऊ, मी, रामदास बारगाजी, आमचे स्वपन काका मोरे सभापती, आम्ही सर्व मंडळी त्यांच्या संघाची त्यांच्या घरी गेलो। आम्हाला एकच सांगायचं आहे की आतापर्यंत हे आपण काही कोणा अन्याय करीत नाही, आपण एवढं डोक्यासाठी जमलो की न्याय म्हणजे काय। न्याय याच्यासाठी की आता आपलं तर लेकरू गेलेलं आहे, आपण काही केलं तरी लेकरू आपलं परत येणार नाही। परंतु यापुढे असल्या म्हणजे ज्या चुकीच्या ट्रीटमेंटनी किंवा ज्या लोकांना काही येत नाही त्यांचे जर अशा दुकानं चालू राहिली आणि त्यांनी जर पुन्हा अशा ट्रीटमेंट केल्या, कारण आतापर्यंत आमच्या अनुभवाप्रमाणे मोरे एक ओकाळवाडीचे मोरे काकाची चुलते, त्याच्यानंतर एक इथालची एक मता आम्ही त्यांना भेटायला गेलो पाठीमागे 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे। काय नाव त्यांचं? हा, ते मोरेचे इकडची एक मोरेची झापेवाडी, त्यांनाही भेटायला गेलो। त्यांची एक अशीच म्हातारी वारली होती, कारण हे त्यांचा बी आरोप होता यांच्यावर की हे चुकी ट्रीटमेंट वारली होती। मोरेचा एक आरोप यांच्यावरच की होता की चुकी ट्रीटमेंट यांनी संस्कृती ह्या लेकराचं तर आपण सर्वांनी आता काय घटनाक्रम वाचलाय, घटनाक्रम पाहिलाय। पहिल्या दिवसापासून सगळी मंडळी यातले बरेचसे लोक समोर येतं, बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा अनुभव आलाय। परंतु आता आम्हाला एवढं सांगायचं तर सर्वांसमोर आणि शासनाला बी सांगायचंय, जोपर्यंत आमच्या लेकराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उचललेला हे जे कागद आहे हे खाली ठेवणार नाहीत। या डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि या डॉक्टरचा दवाखाना बंद झाल्याशिवाय आम्ही संजीव भाऊच्या पाठीशी आहोत आणि बाळाला न्याय मिळाल्याशिवाय संस्कृती तुला आम्ही ज्यावेळेस याच्यावर गुन्हा दाखल करू तिथून पुढे पुन्हा श्रद्धांजली नंतर हो, तोपर्यंत आम्ही आता श्रद्धांजलीचा सुद्धा कार्यक्रम करणार, श्रद्धांजली सुद्धा तुला संस्कृती बाळा वाहणार नाही। ज्यावेळेस या डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल आणि याचे दुकान बंद होईल त्यावेळेसच तुला आता श्रद्धांजली असं समजू आणि तू एक तुझं बलिदान देऊन तू चांगलं कार्य केलंस की या पुढचे आता जे समजा ज्याचं जर दुकान चालू राहिलं तर हजारो लेकर जे मारणार होते त्याची ते आता बंद होण्यामध्ये ते तुझं ते बलिदान समजू आम्ही। आणि आता पुढचं संपूर्ण कार्यवाही आता जी होणार आहे किंवा करणार आहेत आम्ही त्या कारवाई करण्यासाठी संजीव भाऊ संघ आम्ही
सोपान काका मोरे, मी आणि सगळी मंडळी आम्ही थांबणार आहेत. आता आम्ही ह्याच्यासाठी म्हणतो आम्ही, कारण कुणीतरी पुढे होऊन काहीतरी केल्याशिवाय काही घटना घडत नसतात. त्याच्यामुळे आम्ही ते न्याय मिळत नसतो. त्याच्यामुळे आम्ही येत ना पूर्णपणे संजीव भाऊ संघ येतं. आता आपण सगळेजण संस्कृती बाळाला न्याय देण्यासाठी आपण सर्व तिच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी आत्ताच रामदास बारमेजे सरांनी दवाखान्यातून पहिल्या क्षणापासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत कशा परिस्थितीतून संजू भाऊला जावं लागलं याचं आपल्यासमोर सविस्तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं संजू भाऊला मी एक शब्द देतोय की संस्कृतीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही. कायदेशीर कारवाई असेल किंवा आंदोलनाच्या मार्गाने असेल, प्रत्येक गोष्टीतून आपण या ठिकाणी संस्कृतीला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत.